मी आहे तुमची सोनल अहिराव। तुम्ही बघू शकता की आता सकाळचे वाजलेले 5:10। मी रोज उठते 4:30ला। 4:30ला उठून माझी कामं कशी असतात ते तुम्हाला मी आज दाखवणार आहे। तुम्ही बघू शकतात की मी आज सकाळी उठूनच फ्लावर, बटाटे आणि टोमॅटो याची भाजी बनवलेली आहे। ती भाजी आता थंड होत आहे। चपात्या बनवून झालेल्या आहेत माझ्या सगळ्यांच्या, आमच्या 4 जणांच्या बनवून झालेल्या आहेत। आता माझ्या मुलाला शॉर्ट ब्रेकला काय लागणार होतं, सँडविच, म्हणून त्याची डिमांड पूर्ण करण्यासाठी मी आता त्याला एक सँडविच बनवत आहे। मी रोज सकाळी उठल्यावर 1 ग्लास गरम पाणी पिते। जे मी आता गरम करायला ठेवले ते गरम झाल्यानंतर मी एका जागेवर बसून ते गरम पाणी पिणार आहे। तिखट चटणी लावून घेणार आहोत। तुम्ही बघू शकता की हे मी 2 ब्रेड तिखट वगैरेचे तयार करून घेतलेले आहे। त्यानंतर आपण त्यात हे सगळे भाजी भरणार आहे। हे सगळं मी रात्रीच तयार करून ठेवलं होतं, जेणेकरून मला सकाळी घाई होणार नाही, म्हणून मी हे रात्रीच तयार करून ठेवून दिलं होतं। वरून आपण हा मसाला पण काय करणार आहोत, छान स्टफिंग करून घेणार आहोत। नंतर आपल्याकडे आहे स्लाइस चीज, ते स्लाइस चीज आपण त्याच्यावर टाकून घेणार आहोत। नंतर वरून असा हा ब्रेड ठेवणार आहोत। बटर टाकून त्याच्यावरती हे जे ब्रेड सँडविच बनवून ठेवलेलं आहे त्याला इथे आपण असं ठेवणार आणि वरून थोडं प्रेस करू, जेणेकरून भाज्या वगैरे व्यवस्थित चिपकतील त्याला। आता आपण दुसरा सँडविच तयार करून घेऊया, तोपर्यंत तो होतोय आपला। जशी प्रोसिजर आपण पहिल्याला केली तीच प्रोसिजर आपण दुसऱ्यालाही करणार आहोत। एकाला सॉस लावायचा आहे आणि दुसऱ्याला हिरवी चटणी लावून घ्यायची आहे। तर मी काय केलं आहे, खालचा भाग वरती केला आहे, परत खाली बटर टाकून त्याला वरचा भाग खाली केला आहे। हे बघू शकतात किती छान कुरकुरीत झालेला आहे। आता याला आपण हे बटाट्याची भाजी जी केलेली आहे ती भाजी इथं स्टफिंग करणार आहोत या प्रकारे। त्यानंतर सेकंड लेअर चढवणार आहोत, त्याच्यावरती आपण हे जे कांदा, गाजर आणि कोबी हे जे टाकलं होतं त्याचं जे स्टफिंग तयार केलेलं आहे ते स्टफिंग इथे आपण भरून देणार आहोत। परत त्याच्यावरती आपण त्याला असं बंद करून घेणार आहोत आणि तो हे सँडविच तयार झालेलं असणार आहे। बघू शकतात तुम्ही किती छान शेकलं गेलेलं आहे, घातलं गेलेलं आहे ते वर आणि खाली, छान मस्त ब्राऊन झालेलं आहे। बटर गरम पाणी आहे जे मी आता बसून पिणार आहे। बसून पिल्याने काय होतात की गुडघे वगैरे आपले दुखत नाहीत, म्हणून कधीही पाणी पिताना बसूनच पाणी प्यावे। आता आपण सगळ्यांचे टिफिन भरून घेणार आहोत। आमचे 5 टिफिन आहेत सकाळ सकाळमध्ये। माझ्या मिस्टरांचे एक, मुलीचा एक, मुलाचे आहे ते 2 असतात, त्याला शॉर्ट ब्रेक आणि लॉंग ब्रेक। शॉर्ट ब्रेकमध्ये त्याला ब्रेकफास्ट दिलेला असतो मी, आणि सगळ्यांच्या चपात्या ठरलेल्या आहेत। त्या चपात्याच्या हिशोबाने मी सगळ्यांना चपात्या देत असते। आता इथे चपात्या भरल्या गेलेल्या आहेत। अशी माझी सकाळची ही घाईघाईवर चाललेली असते। त्यानंतर आपण इथे बघितलं असेल की सँडविच पण थंड होतो आहे, आणि तो सँडविच पण माझ्या मुलाचा डब्यात आपण भरून घेणार आहोत। नंतर मिस्टरांचा टिफिन पण पॅक झालेला आहे। भाजी भरते थोड्या वेळाने। मुलाचा शॉर्ट ब्रेक तयार झालेला आहे, त्याला पण आपण आता असं पॅक करून ठेवणार।
त्यासाठी आपण घेणार आहोत सगळ्यात पहिले त्याला 2 चम्मच सारखं तिखट चटणी, नंतर थोडा सॉस ॲड करून त्याला मिक्स करून देणार आहोत. आता आपण सगळ्या डब्यांमध्ये भाजी भरून घेणार आहोत. भाजी पण पूर्णपणे थंडी झालेली आहे. कोथिंबीर मी वरूनच टाकलेली आहे, कारण की त्याचा स्वाद मस्त तसाच राहतो, म्हणून मी नेहमी वरूनच कोथिंबीर टाकत असते. आता तुम्ही बघू शकतात की एकेकाचा डब्बा मी पॅक करत आहे. सकाळची घाई ही मला खूप होत असते. मला 6:45पर्यंत घरातून निघायचं असतं, म्हणून माझी घाई खूपच असते. फटाफट कामं करायची असतात. भाजी म्हणजे स्वयंपाक झाल्यानंतर कपडे झाल्यानंतर भांडी, ही सगळे कामं मी करूनच जाते. तुम्ही बघू शकता की सगळे डबे रेडी झालेले आहेत आपल्या आपल्या जागेवरती जाण्यासाठी. माझ्या मिस्टरांचा डबा पण रेडी आहे. हा एक रेडी झाला आहे, हा पण एक रेडी झालेला आहे, मुलांचा पण तयार झालेला आहे. हा माझा पण टिफिन तयार झालेला आहे. आता जागेवरती ठेवणार आहोत. हा आहे मिस्टरांचा, हे आहे माझ्या मुलाचा. लॉंग ब्रेकचा जो टिफिन असतो तो लास्टमध्ये, नंतर शॉर्ट ब्रेक. आणि बॉटल हे आपण भरून ठेवलेले असतात. अशा प्रकारे मुलाची पण बॅग तयार झालेली आहे. मुलीचा टिफिन आणि माझा टिफिन हा पण रेडी झालेला आहे. अशा प्रकारे ही सकाळची माझी टिफिनची व्यवस्था असते.